22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होतं आणि 23 तारखेपासून भक्तांसाठी नवीन राम मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं राहणार आहे। अयोध्येतली संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती येणाऱ्या भक्तांसाठी सज्ज झालेली आहे आणि जे नवीन मंदिराचं काम सध्या सुरू आहे आणि जे नवीन मंदिर जे आहे बांधलं गेलेलं आहे त्याच्या प्रतिकृती आता बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत। आपण पाहतोय की संपूर्ण बाजारपेठेमध्ये नवीन मंदिराच्या प्रतिकृती ज्या आहेत त्या विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। नवीन मंदिर जे आहे ते नागर शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे, ज्याची खरं तर लांबी 380 फूट आहे, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट इतके असणार आहे। 3 मजले जे आहेत त्या खरं त्या मंदिराला असणार आहेत आणि अशा या छोट्या छोट्या प्रतिकृती ज्या आहेत त्या मात्र बाजारासाठी विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत। आपण पाहतोय की ही छोटीशी मंदिराची प्रतिकृती आहे ती येणाऱ्या खरं तर भक्तांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते। आकर्षक अशा ह्या मंदिराच्या प्रतिकृती बाजारासाठी विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत। आपण या ठिकाणी पाहतोय की जे नवीन मंदिर नागर शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे त्याला खरं तर 3 मजले असणार आहेत। हा पहिला मजला, हा दुसरा मजला आणि हा तिसरा मजला। पाठीमागे राम दरबार असणार आहे, वरती आपल्याला हे शिखर पाहायला मिळते आणि जवळपास 391 खांब जे आहेत त्या संपूर्ण मंदिराला असणार आहेत। त्याची सगळी रचना जी आहे ते आपल्याला खरं तर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये पाहायला मिळते। या छोट्याशा प्रतिकृती विक्रीसाठी आलेल्या आहेत, त्याची खरं तर किंमत काय आहे हे आपण थेट व्यापाऱ्यांना विचारणार आहोत। कैसा लग रहा है? अभी दिन भर दिन भीड़ बढ़ती जा रही है, ये मंदिर की प्रतिकृति आपने बिक्री के लिए लाया है, उसकी प्राइस क्या है? प्राइस तो कॉमन है, 200 रुपये। 200 रुपये। लोगों की डिमांड है इस मंदिर के लिए? बहुत डिमांड है। हाँ। बहुत ज़्यादा डिमांड है। क्या कहते हैं लोग? माल ये मिल नहीं पा रहा है। हाँ। आपने कहाँ से लाए हैं? ये भैया आता तो यहीं अयोध्या में है, हम लोगों को अयोध्या में उपलब्ध हो जाता है, लेकिन बाल जो है बाहर से ही आता है ये। लेकिन डिमांड बढ़ती जा रही है और प्रोडक्शन कम हो रहा है। हाँ, प्रोडक्शन बहुत कम है इसका। ओके। माल की कमी बहुत ज़्यादा इसकी है। ओके, लेकिन आने वाला लोग कहता है कि नए राम मंदिर की प्रतिकृति दे दो। अब जैसे जो अयोध्या आएगा तो राम की स्तुति ही लेके जाएगा ये मंदिर, तो ये ज़्यादा ही इसकी डिमांड है। बाकी तो और भी चीज़ें हैं, बहुत भी कुछ बिकते हैं यहाँ पर। मतलब जो मंदिर देखने के लिए आए गए उनको मंदिर घर में चाहिए, वैसे लेने के लिए ये सब लोगों की डिमांड। जी जी जी। खरं तर आपण पाहतोय की मंदिर पाहायला आलेल्या रामभक्तांची खरं तर मनामध्ये एक भावना आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण राम मंदिर पाहतो तेच राम मंदिर आपल्या घरामध्ये असावं, त्यामुळे ही छोटीशी प्रतिकृती जी आहे ती घरी घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या भक्तांची मागणी जी आहे ती वाढलेली आहे आणि या मंदिराच्या प्रतिकृती बाजारामध्ये सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध होत नाहीत, कारण मागणी वाढलेली आहे आणि त्याचं उत्पादन जे आहे ते दिवसेंदिवस कमी होत आहे। मात्र या छोट्याशा मूर्ती ज्या आहेत, मंदिराची प्रतिकृती जी आहे ती मात्र येणाऱ्या रामभक्तांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतात आणि संपूर्ण बाजारपेठेमध्ये या छोट्याशा मंदिराच्या प्रतिकृती विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत। कॅमेरा पर्सन राकेश मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।